खरं तर निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो, पण आपलंच अज्ञान हे लोकशाहीला लागलेला एक कॅन्सर असतो. तर हा लोकशाहीला लागलेला कॅन्सर क्युरालाईफ कॅन्सर सेंटरसोबत दूर करण्याचा प्रसारमाध्यमचा हा प्रामाणिक प्रयत्न. चला तर मग जाणून घेऊया की आपल्याला नागरिकशास्त्र या विषयाबद्दल काय माहिती आहे. नमस्कार, मी ज्योती. आम्ही भारतीय लोक पेपर नागरिकशास्त्राचा आपले या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव तानाजी गुडाळे. बरं, मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार. 5 पैकी 3 प्रश्नांची जर उत्तरं तुम्ही बरोबर दिलात तर तुम्हाला प्रसारमाध्यमकडून एक गिफ्ट दिलं जाईल. ठीक आहे, तयार आहे तुम्ही? विचारू. माझा पहिला प्रश्न आहे, मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? 18 वर्षानंतर. निवडणूक लढवण्याचा अधिकार कधी मिळतो? 21 वर्षानंतर. बरं, मग आपण हे जे आत्ता निवडणुकाचं वारं सुरू आहे, नगरसेवक आपण निवडून देणार आहे. तो नगरसेवक कोण निवडून देतो? जनता निवडून देते, नागरिक. आणि महापौर जो आपल्या जिल्ह्याचा प्रथम नागरिक असतो त्याची निवड कोण करून देतो? ते सगळे नगरसेवक करतात. बरोबर आहे. आत्ताचे सध्याचे प्रभाग किती आहेत? 20. मग यानुसार आपले नगरसेवक जे असणार आहेत ते किती असतील? 81. एकदम बरोबर. 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेत, म्हणून अजून मी 2 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. महानगरपालिकेच्या समित्या किती असतात? समित्या 5. कोणत्या कोणत्या आहेत सांगू शकताय? नाही. बरं, ठीक आहे. मला सांगा, कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? 1972. बरोबर आहे. 5 पैकी 3ची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिला असता तर तुम्हाला गिफ्ट मिळालं असतं. आणि तुम्ही, मला वाटते मी 7 प्रश्न विचारले आणि सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिले. एक प्रश्न चुकलाय, पण ठीक आहे. गिफ्ट देणार. आपल्याला मिळतं आहे लाटकर बंधू यांचं श्रीलक्ष्मी कॅलेंडर. नमस्कार, आपलं नाव? सुभाष जयराम जाधव. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. 5 प्रश्न असतील, त्यापैकी 3 प्रश्नांची जर उत्तरं तुम्ही बरोबर दिलात तर प्रसारमाध्यमकडून आपल्याला एक गिफ्ट मिळेल. ठीक आहे, तयार आहे तुम्ही? हा, तयार. मला सांगा, महानगरपालिकेच्या समित्या किती असतात? 4 समित्या. महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. बरोबर. महानगरपालिकेचा अर्थसंकल्पीय कालावधी किती असतो? अर्थसंकल्प 1 वर्षाचा. अगदी बरोबर आहे. 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहेत. तुमचं गिफ्ट कन्फर्म झालेलं आहे. आता मी अजून तुम्हाला थोडे प्रश्न विचारते. ठीक आहे? आमदार फंड कुठून येतो? आमदार फंड राज्य शासनाकडून. आमदार फंडची रक्कम वार्षिक किती असते? साधारण 5 कोटी. अगदी बरोबर. खासदार फंड कुठून येतो? केंद्राकडून. अगदी बरोबर आहे, केंद्र शासनाकडून येतो. आणि खासदार फंडाची रक्कम किती असते? 25 कोटी. अगदी बरोबर. तुम्ही राहायला कुठं आहे? इथे प्रतिभानगर, प्लॉट नंबर 17. आता निवडणुकांचं वारं फिरत आहे, मतदान लवकरच होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुमचा नगरसेवक कसा असावा? आमचा नगरसेवक आता कसा, वार्डातली कामं त्यांना माहिती पाहिजेत आणि प्रत्येकांना म्हणजे पर्सनली अटॅच होऊन त्यांनी कामं हे केली पाहिजेत, असा नगरसेवक असावा. असा नगरसेवक कोण आहे तुमच्या प्रभागात असं वाटतं तुम्हाला? आम्ही अनुभव घेतला तर सावंतवहिनी त्या प्रकारामध्ये बोलतात, त्यामुळं आम्ही त्यांची निवड केलेली आहे. खरं तर हा मी प्रश्न तुम्हाला विचारला कारण तुम्ही सर्वच प्रश्नांची बरोबर उत्तर दिलात आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात, म्हणून मी तुम्हाला नगरसेवक कसा निवडून देणार याबद्दल प्रश्न विचारला. खरं तर तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत आणि तुम्हाला मिळतं आहे लाटकर बंधू यांचं श्रीलक्ष्मी कॅलेंडर. नमस्कार, आपलं नाव? वैशाली गुडाळे.
आपण एक कार्यक्रम करत आहोत नागरिकशास्त्राचा पेपर. यामध्ये मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार. 5पैकी 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिलात तर आपल्याला मिळते प्रसारमाध्यमकडून एक गिफ्ट. पहिला प्रश्न असा असेल की मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? 18. निवडणूक लढवण्याचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? नाही. असू दे, काही हरकत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊया. मला सांगा, जिल्ह्याचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. नाही, तो देशाचा प्रथम नागरिक झाला. नगरसेवक. नाही, हे पण उत्तर चुकलेलं आहे तुमचं. आपण लहानपणी नागरिकशास्त्रामध्ये शिकलेलो आहोत की आपले मानवी 6 हक्क आहेत, अधिकार आहेत. ते कोणते आहेत? त्यापैकी 3 सांगितलं तरी चालेल. नाही मला येणार. तुम्ही सांगा मग मी सांगेन. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. ही उत्तरं आली नाही तर तुम्ही घरी जाऊन याबद्दल परत अभ्यास करू शकता. पण आपले हक्क आणि आपल्या कर्तव्य काय आहेत हे आपल्याला माहिती असणं खरंच खूप गरजेचं आहे. आता निवडणूक येत आहेत, मग आपल्या नगराचा एक विकास म्हणून जर आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा असेल तर तुम्हाला कसा नगरसेवक हवा? आम्हाला नगरसेवक सगळे काम करणारा, सगळ्यांच्या म्हणजे जे काही म्हणजे गरजा वगैरे असतील त्याही रस्त्याची काम, बाकीचे कचरा घंटागाडी येत नाही त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही फोन केला तर त्यांनी आमच्यासाठी त्याचंही काम केलं पाहिजे. बाकीचे पाणी वगैरे येत नाही त्याच्यासाठी तेही बघितलं पाहिजे. रस्ता म्हणजे मूलभूत सुविधा तरी पूर्ण करणारा नगरसेवक पाहिजे. आत्ता तुम्हाला कोण वाटते की कोण असावा तुमचा नगरसेवक? आमचा नगरसेवक म्हणजे स्मिता मॅडम असावे असं वाटतं. अच्छा, कोण स्मिता मॅडम? नाव पूर्ण सांगा. स्मिता मांढरे. चालेल, काही हरकत नाही की प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही आली तरी. पण लोकशाहीला लागलेला हा कॅन्सर क्युरालाईफ कॅन्सरसोबत दूर करण्याचा आपण प्रयत्न करूया. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी स्मिता अवधूत वांद्रे. ओके. पहिला प्रश्न, मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? 18 वर्ष पूर्ण. निवडणूक लढवण्याचा अधिकार कधी मिळतो? 21 वर्षानंतर. बरोबर आहे. 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलं आहे. आता तुम्हाला येत आहे तर तुम्हाला तिसरा प्रश्न जरासा अवघड विचारते मी. देशाचा प्रथम नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. नाव सांगाल? द्रौपदी मुर्मू. एकदम बरोबर. आता शेवटचा प्रश्न, नागरी सुविधा ज्या आपल्या नगरामध्ये जिथं तुम्ही राहता तिथल्या समस्यांबद्दल जर तुमच्या काही तक्रारी असतील तर त्याची नोंद तुम्ही कुठं करणार? महानगरपालिकेत. एकदम बरोबर. आणि समजा एखादा गुन्हा तुमच्या डोळ्यासमोर घडत असेल तर त्या संबंधीची तक्रार तुम्ही कुठं करणार? आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा मतदानाबद्दल असेल तर मग आपण निवडणूक आयोगाकडे. एकदम बरोबर आहे. 5ही प्रश्नांची तुम्ही उत्तरं बरोबर दिलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला मिळते प्रसारमाध्यमकडून एक गिफ्ट. आपल्याला मिळते लाटकर बंधू यांचं श्रीलक्ष्मी कॅलेंडर. नमस्कार, आपले नाव? माझं नाव वर्षा संदीप पाटील. प्रभाग क्रमांक 18 मी राजेंद्रनगरमध्ये राहते. ओके. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की मतदानाचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? वयवर्ष 18 पूर्ण. बरोबर. निवडणूक लढवण्याचा अधिकार कोणत्या वयात मिळतो? वयवर्ष 21 पूर्ण. बरोबर आहे. हे पण नगरसेवक निवडताना तुम्ही काय बघून मतदान करता? भागाची रचना कशी करतील किंवा आपल्याशी त्यांची वर्तणूक कशी असावी किंवा आपलं रस्त्यांचं काम असेल, गटारी असतील किंवा भागाचं जे काही प्रभागाची रचना किंवा प्रभागाचं जे काम असेल ते व्यवस्थित करणारा असावा आणि लोकांशी सलगी किंवा व्यवस्थित म्हणजे लोकांसोबत मिळून मिसळून राहणारा असावा. मग तुमच्या मते आत्ता या प्रभागातलं कोण असावं? नवीन उमेदवार असावा की झालेलंच नगरसेवकापैकी कोण असावं? शक्यतो नवीन उमेदवारांना चान्स मिळावा असं वाटतंय, कारण झालेले लोकांनी कामं केलेली आहेत, त्यांना माहीत आहे आणि जनतेलासुद्धा माहीत आहे, त्यामुळं नवीन असावे असं आमची अपेक्षा आहे. ओके, बरं. आता तुम्हाला सांगा, जेव्हा आता ह्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यावेळी हे जे कामकाज आहे नगरसेवक करतात ते कुणाकडे जातं? प्रशासन.
बरोबर. प्रशासक. ठीक. आपले आत्ताचे प्रशासक कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? प्रशासक म्हणजे आयुक्त असतात. हां, त्यांचं नाव सांगू शकाल? के मंजुलक्ष्मी. एकदम बरोबर. तुम्ही 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलं आहे. खरं तर 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिला असता तरीही तुम्हाला एक गिफ्ट मिळालं असतं आणि तुम्हाला मिळते लाटकर बंधू यांचा श्रीलक्ष्मी कॅलेंडर.